लीग मध्ये प्रभावी मारा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. त्याचं कारण आहे त्याच्याकडची व्हेरिएशन आणि व्हरायटी. यावेळेचा बॉल ऑन साइडला गॅप मध्ये, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, रन्स मिळतील 4. येतोय वैभवच्या बॅट मधून चौकार. दुसऱ्या बॉलवरती चौकार येत असताना पाहायला मिळाला. ऑन साइडला टार्गेट करतोय वैभव. छोट्या चणीचा आहे, वामन मूर्ती आहे, परंतु बॅटिंग ला जवाब केली आहे त्याने. यावेळेचा बॉल आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. रन्स मिळतील या बॉलवरती. फटक्यामध्ये होतो वजन आणि धाव मिळाल्यात संपूर्ण अर्धा डझन षटकार. वैभव पहिला बॉल बीट काय झाला, आता मात्र सुपर हिट होतोय. 2 बॉल वरती 2 मोठे फटके पाहायला मिळालेत. सातत्याने चांगले स्ट्रोक. 10 धावा, 3 चेंडूचा खेळ संपलाय. 10 धावा धावलकावर आहेत. पुढचा बॉल या वेळेला शरीरापासून दूर खेळला होता. सिंगल साठी निघाले वेगाने ही धाव इथून कंप्लीट करण्यात येत असताना मला मिळते. रन्स कंप्लीट झाले. धावलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये एक सिंगलच्या बरोबरीने 11 बनलेल्या आहेत. 11 ऑन दी बोर्ड. अकरा धावा धावलकावरती बनल्यात. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने सत्यपाल खेचून मारण्याचा प्रयत्न. स्क्वेअर कट
प्रशांतच्या गोलंदाजीची एक खासियत राहिली, बॉल डिलिव्हर करताना एक विशिष्ट आवाज त्याच्या मुखामधून निघतो, ग्रंटिंग साऊंड. तदनंतर तो बॉल डिलिव्हर करत असतो. पुढचा बॉल, यावेळेला फटका बसला. क्षेत्ररक्षक तोच, क्षेत्र तेज, कॅच ड्रॉप. वैभवचा झेल अगदी सहज होता, सोपा होता, तो ड्रॉप झालाय. वैभवला जीवदान देणं ही बाब सोपी नाहीये. फलकावरती 12 बनलेल्या आहेत, एक फलंदाज बाद झाला. 8 बॉलचा खेळ संपला. 18 चेंडूची मॅच आहे. पुढचा बॉल, यावेळेला डाऊन राऊंड खेळला. ओव्हर दी बॉलर हेड. क्षेत्ररक्षक पोहोचताय. दोन्ही आपला हजर जबाबीपणा उत्तमरित्या दाखवण्यात आलाय. धावा मिळतील इथूनही आपण पाहिलं ते एकंदरीत 2 धावा आलेल्या आहेत. 14ला 1 आहे. 14ला 1, 14 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल, यावेळेला फटका. पुन्हा एक धावेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. टिपला झेल, संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसता धावसंख्येला मेळ. काय चालला हा खेळ. फलंदाज बाद. चला बॅटर जाऊ द्या, त्वरित घाई करा. नेक्स्ट मॅच आर्यन्स आणि त्याच्या अगेन्स्ट GCC. YSCC आणि बालाजी स्पोर्ट्स या 2 संघांनी आधी सामना खेळलेला, ज्यामध्ये YSCC ने बालाजी स्पोर्ट्सला पराभूत केलं होतं. आर्यन्स 11 आणि त्याच्या अगेन्स्ट GCC. आर्यन्सने मॅच जिंकली होती मागील सामना. आता डू ऑर डाय मध्ये पुन्हा एकदा दोन्ही संघ आमने सामने आलेले आहेत. फलकाबादी 14ला 2. विकेट प्राप्त केली आहे प्रशांतने. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सनी. पहिला बॉल लोड फुलटोस म्हणून खेळण्याचा प्रयत्न. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. थेंबे थेंबे तळे साचे. मुंबईची लाईफलाईन लोकन आहे ना, क्रिकेटची लाईफलाईन सिंगल आणि डबल आहे. त्या सिंगल आणि डबलला घेत असताना, परंतु सिंगल आणि डबलला बायपास करण्यासाठी षटकार चौकारी हवेत. 18 बॉलची मॅच आहे, त्यामुळे जास्तीचा धावा गोळा करावा लागतील. पुढचा बॉल, 15ला 2 आहे. पुढचा बॉल, यावेळेला फटका बसला. क्षेत्ररक्षक जवळपास पोचला होता. दोन धावा इथून कंप्लीट होतील. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 17 आहे. 17 ऑन द बोर्ड. सतराला 2 षटकांचा खेळ संपलाय. चला टॉस साठी आर्यन्स 11 आणि GCC तयार राहा. नेक्स्ट मॅचचा टॉस थोड्याच वेळामध्ये आपण करणार आहोत. 17-17. अरे अरुण को दे भाई, मैं बोला अरुण को दे. कुछ नहीं अभी फायदा कोई नहीं डाल रहा है. मात्र पहिले वगैरे काय ना काहीतरी काय नाही आपण आता फाटक्यात पाय घालून आपलं काय होणार. शेवटचा आणि अंतिम षटक वीरेंद्र गोलंदाजी मार्क वर देत असताना पाहायला मिळतो आहे. एक दिवसीय स्पर्धा आपण पाहतोय. 13 मॅचेस आहेत. मोठं शेड्यूल. बान प्रीमियर लीग BPL 2026.
यावेळेचा बॉल कॅच ड्रॉप. वीरेंद्र गोलंदाजी मार्क मध्ये आलेला आहे. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला आहे. पहिला बॉल जो डॉट आलाय. स्विचचा प्रयत्न मुभा देत नाही आहे. वारंवार फुल लाईनची गोलंदाजी. बाईटच्या स्वरूपामधून धाव येत असताना पाहायला मिळते. धावफलकावरती 18 ला 2. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 ला 2 आहेत. पुढचा बॉल घेऊन वीरेंद्र पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला खाली राहिला. यष्टीरक्षकाचा वेध. आणखीन एक डॉट बॉल. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. वारंवार काही चेंडू वरती काही चेंडू खाली. वैभव ज्या रीतीने तो बॅटिंग करत होता त्याचा अप्रोच त्याचे इंटेन्शन क्लिअर होते मोठ्या फटक्यांचे. परंतु सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत त्याच्या बॅटमधून. कमबॅक चांगलं झालं. गोलंदाजी मार्क मध्ये वीरेंद्रला आपण पाहतोय. यावेळेचा बॉल पटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक धावता झेल अप्रतिम. फलंदाज बाद. 18 धावसंख्येवरती तिसरा धक्का. मिलता है 18 ला 3 आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋतिक दाखल होतोय. सध्या परिस्थितीमध्ये सनी आणि ऋतिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. डोळायची मॅच. इथे जिंकणाऱ्या संघाला मुभा आहे. आणखीन एक संधी आहे. थेट सेमीफायनल खेळण्यासाठीची मॅच. क्वार्टर फायनलची लढत. इथून मात्र घडतं तरी काय. इथून सिंगलचा प्रयत्न आणि या प्रयत्नात बॅटर होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये आउट. चला टॉस साठी आर्यन्स आणि GCC. आर्यन्स टीम कॅप्टन चला टॉस साठी. यावेळेचा बॉल फुल लेनला लॉंग ऑनला खेळला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलाय. सिंगल आली आहे. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन कंप्लीट. धावफलकावरती तिसरी ही कंप्लीट झाली आहे. 21 धावा धावफलकावरती आहेत. 22चं टार्गेट. चला टॉस करण्यात येईल. आर्यन्स या टॉस साठी 21 बनलेले आहेत. 22चं टार्गेट. फोटो काढतो मी. सचिन परवडी या सचिनी परवडी यांना विनंती करेन या आपले शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सचिनी परवडी साहेब या टॉस करण्यात येईल आपले शुभ हस्ते. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. बॉल
एकच मॅच आहे नेक्स्ट मॅच टॉस करण्यात येतोय. क्वार्टर फायनलची मॅच आहे आणि जिचा आपण टॉस करतो आहोत. आर्यन्स टीमने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. जिंकलेल्या टीमने विचारायचं काय करायचं. चला घाई करा, पुढे 4 मॅचेस बाकी आहेत अजून. चला घाई करा, चला त्वरित. कोणावर झाला जगात सरकार काय पूर्ण मावळचा बॉलर महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळलेला गेल्या वर्षी लेदर बॉल पुण्याचा काका चिंदरी होता ना हा प्रथमेश टाकले. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. टार्गेट आहे 22 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये. निलेश आणि अरुण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती आहे. लक्ष 21 धावसंख्या बनलेली आहे. 22चा पाठलाग करायचा आहे. सतीजी जाधव सरांना आपण पाहत आहोत. स्वतः आज या स्पर्धेच्या माध्यमातून सुप्रीम स्पोर्ट्स ही वाहिनी ज्यांची पाहायला मिळते या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फार रंजकता भरा इतिहास राहिला त्यांचा या क्रिकेट कारकिर्दीत. कारण आपण पाहिलं एक छोटासा कॅमेरा आणि कॅमेरा घेऊन टेनिस क्रिकेटची अनेक सातत्याने आपण पाहिलं तर अनेक व्हिडिओज त्यांनी कव्हर केला. सातत्याने जे मात्र पाहायला मिळालं होतं डोंबिवलीचं भागशाला मैदान विक्ट्री स्पोर्ट चॅम्पियन ट्रॉफी रबर बॉल पावसाळी क्रिकेट या मॅच कडे वळूया. धावफलकावरती धावा 21चा पाठलाग करत असताना पहिला बॉल डॉट आलेला आहे. 2015 साली क्रिकेटमध्ये युट्यूब क्रांती आली. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आई बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. भांडूपचं आमदार चषक अनेक वर्ष सातत्याने सतीश जाधव यांनी आपल्या छोट्याशा कॅमेराने कैद केलेले आहेत. सुमित ढेकळेने लगावलेले 14 षटकार आणि बाहुबली हे त्याला नाव मिळालं ना. ते 14च्या 14 षटकार ज्या कॅमेरामॅनने कैद केलं ना ते सतीश जाधव. सिंगल इथून येत असताना मला मिळते धावफलकावरती एकेरीच्या मदतीने अकाउंट ओपन होत असताना मला मिळत आहे. निलेश आणि अरुण यांना आपण पाहत आहोत. धावफलकावरती धावा एकंदरीत 1 बनलेली आहे. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना मला मिळेल. उजव्या यष्टीच्या बाहेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा वेध
अपील आणि अपील केवळ धाफलकावरती धाव एक बनलेली आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाजीचा दर्जा पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. 21 धावाई चेस करताना दमछाक आणली आहे. हाही बॉल यष्टिरक्षकाचा भेद. मोहित शुक्ला ज्या रीतीने बॅटिंग चालू आहे ना मैदानाच्या आतमध्ये अरुण, 2 बॉल त्याने फेस केलेल्या, 3 बॉल एक निलेशच्या बॅटमधून मला मिळाले. मुझे माफ करना ओ शुक्ला जी. असत करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला होता. ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होईल. पहिल्या षटकामध्ये केवळ आणि केवळ धावा आल्यात त्या 3. येणारे 12 बॉल. आता मात्र विजयासाठी 18ची गरज. 12 चेंडू आणि 19ची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 19ची गरज. केवळ 3 धाबांचे षटक टाकले. केवळ 3 धाबांचं. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. काय गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. त्रिरत्न स्पोर्ट्सचे आपण कौतुक करायला हवं. आज स्पर्धेच्या माध्यमातून अरे मारेल थांब ना. निलेश आणि अरुण अद्याप मैदानाच्या आतमध्ये आहेत. हा बॉल दिशाहीन. अवांतर धावेत असताना मला मिळते एक्स्ट्राची रन्स. संघाच्या धावसंख्येमध्ये एकीने भर पडते. 4 धावा धाफलकावरती आहेत. पुढचा बॉल अलोर फुलटत होता. ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक तैनात. वेगाने चेंडूवरती येईल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. दुसरी धाव अंगलट आली आहे. काय थ्रो पाहायला मिळाला. फलंदाज बाद. 5 या धावसंख्येवरती पहिला धक्का. बाहेरून ओरडतात नाही बघा. तो बोलतो 12 चिल्लार है वेट जो ना बैटिंग में भी बोल सकता है. थोड़ी ना रुका सकते. इंडिया का मैच रहता तो क्या क्या बहुत गाली देते. वो तो इंटरनेशनल हो गया. IPL छोड़ो यार. दिल्ली वाले का मैच रहेगा ना टेनिस में. साईडला खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. सिंगल आली आहे. 21 ची मॅच आता डोई जड झाली आहे. रन्स आलेला नाहीये. स्वप्नील चांगली गोलंदाजी करतोय. चांगला टप्पा त्याने ठेवलेला आहे.
धावा रोखण्याचा प्रयत्न, 7 धावा धापलकावरती एक फलंदाज बाद. 9 चेंडू आणि 15ची आवश्यकता. 9 चेंडू आणि अजूनही 15 धावसंख्येची गरज. पुढचा बॉल क्लीन बॉल, फॉर्निचर स्ट्राइक. मागून यष्टी दाखवली आणि गोलंदाजाने ती वाकवली आहे. फलंदाज बाद. बेकार गावात बॉलमध्ये. सतीश जाधवांचं गाव जास्तीचं फॉर्म मध्ये आहे. तळेकर प्रत्येक जण चांगलं प्रदर्शन करतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो स्वप्नील काटकर चांगली गोलंदाजी करतोय. आज विजयची बॅट बोलली आहे, चांगले रन्स त्याच्या बॅट मधून आलेत. तळेकर गावामध्ये 7 बारे केलेले आहेत नावावरती. धावफलकावरती धावा एकंदरीत आपण पाहिल्या. रुपेश येतो मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग साठी तो दाखवत असताना मला मिळतोय. 7 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद. येणारे चेंडू राहिले 8 बॉल आणि 15ची गरज. आई बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. बॅटर सफल झालाय. हा डॉट बॉल आहे. बॅटरच्या रीच मध्ये होता बॉल. आता येणारे 7 बॉल आणि 15ची गरज. मॅच होती कुठे, आली कुठे, सामना होता कुठे, आला कुठे. 21 धावा हलक्यात घेतल्या होत्या या संघाने. सॉफ्ट हँड केलाय क्षेत्ररक्षक तैनात. केवळ 1 धावेत. येणारे 6 बॉल आणि आता 14ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 14 धावा. 8 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. याआधी देखील हा सामना झाला होता. याआधी देखील ही मॅच झाली होती आणि ज्यामध्ये YSCC संघाने मॅच जिंकली होती. बालाजी स्पोर्ट्सला याआधी देखील सकाळी हरवलंय. संध्याकाळ झाली आहे परंतु चित्र आता विचित्र बनत चाललंय. येणारे 6 बॉल. विजयासाठी 14ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 14 धावा. चला घाई करा. पुढे 3 एकंदरीत 4 मॅचेस बाकी आहेत. चला घाई करा वेळेच्या बाबतीत. चला घाई करा. चला घाई करा. येणारे 6 बॉल आणि 14ची गरज. वैभव आलाय गोलंदाजी मार्क वरती. वैभव स्ट्रायकर एंडला यावेळेला बॅटर पाहायला मिळेल. रुपेश ऑन स्ट्राइक. पहिला बॉल शुभच्या षटकातील. 6 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता राहिली आहे ती 14 धावसंख्येची. पहिला चेंडू डाऊन ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक वेगाने सिंगल आली आहे. दुहेरीसाठी पलटले आहेत. इथून मात्र आता उघड बनलं. अजूनही आपण पाहिलं तर विजयासाठी 13ची आवश्यकता राहिली. येणारे 5 बॉल 13 धावा. 5 बॉल आणि 13 धावा. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना मला मिळेल. वैभवचा हा बॉल यावेळेला ताकदीचा वापर आणि टायमिंग प्रॉपर. चेंडू करतो हवाई सफर. हवा याला षटकार. अजूनही 4 बॉल आणि 7ची आवश्यकता आहे. YSCC संघाने सकाळी मॅच जिंकली आहे. संध्याकाळ कोणाची? आज की शाम किसके नाम.
चार बॉल आणि 7 ची गरज. पुढचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला धमाका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ओमकार ओमकार आणि ओमकार. झाली नव्हती. इथे 3 बॉल 1. पुढाऱ्यांचा सिंगलचा प्रयत्न जी कंप्लीट होईल. सेमीफायनल मध्ये दाखल होतोय तो बालाजी स्पोर्ट्स. सकाळी दिलेला पराभवाचा धक्का आता त्याचा वचपा बाहेर काढलाय. चला टॉस झालेला आहे. आर्यन्स आणि GCC. डगआउट खाली करा. त्या खेळाडूंना बसायला जागा द्या. GCC आणि आर्यन्स. आर्यन्स सगळ्यात त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्या. GCC चे बॅटर आतमध्ये गेलेले आहेत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये